ध्येय यशाचं रणांगण अभ्यासाचं. नमस्कार मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे आपल्या PM एक्झाम स्टडी या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत MPSC तलाठी भरती 2026 यासाठीचे 30 महत्त्वाचे प्रश्न, तेही MPSC पॅटर्ननुसार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवू शकते? ऑप्शन ए अनुच्छेद 154, ऑप्शन बी अनुच्छेद 163, ऑप्शन सी अनुच्छेद 200 आणि ऑप्शन डी अनुच्छेद 201. याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अनुच्छेद 200 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? ऑप्शन ए 24वी घटनादुरुस्ती, बी 42वी घटनादुरुस्ती, सी 44वी घटनादुरुस्ती आणि डी 52वी घटनादुरुस्ती. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर सर्वांनी 3 ते 4 सेकंदात कमेंट करायचे आहेत. याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 42वी घटनादुरुस्ती हे याचे बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, राज्यपालाच्या पदासाठी किमान वय किती असावे? 25 वर्ष, 30 वर्ष, 35 वर्ष की 40 वर्ष? याचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 35 वर्ष हे राज्यपालाच्या पदासाठी किमान वय असावे. पुढील प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेतील घटनात्मक उपचारांचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? भारतीय राज्यघटनेतील घटनात्मक उपचारांचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अनुच्छेद 32. घटनात्मक उपचारांचा अधिकार अनुच्छेद 32 मध्ये आहे. पुढील प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतींची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते? भारताचे जे राष्ट्रपती असतात त्यांची निवड कोणत्या पद्धतीने केली जाते? साधे बहुमत, एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व, खुल्या मतदानाने आणि थेट जनतेच्या मतदानाने. कोणत्या पद्धतीने भारताच्या राष्ट्रपतींची निवड करतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्व या पद्धतीने भारताच्या राष्ट्रपतींची निवड करतात. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय संविधानातील समवर्ती सूचीची संकल्पना कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहे? भारतीय संविधानातील समवर्ती सूचीची संकल्पना ही कोणत्या देशाच्या संविधानातून प्रेरित आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया. भारतीय संविधानातील समवर्ती सूचीची संकल्पना ही ऑस्ट्रेलिया देशाच्या संविधानातून प्रेरित आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न बघूया. वित्त आयोगाची स्थापना कोणत्या अनुच्छेदानुसार केली जाते? वित्त आयोगाची स्थापना कोणत्या अनुच्छेदानुसार केली जाते? अनुच्छेद 263, अनुच्छेद 280, अनुच्छेद 281, अनुच्छेद 282. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अनुच्छेद 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. पुढील प्रश्न, भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षांची नियुक्ती कोण करतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षांची नियुक्ती कोण करतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वांनी उत्तरे 3 ते 4 सेकंदात कमेंट करायचं आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती हे भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकांची नियुक्ती करतात. पुढील प्रश्न, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने दिला आहे? पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा हा कोणत्या घटनादुरुस्तीने दिला आहे? ऑप्शन ए 61वी घटनादुरुस्ती, बी 69वी घटनादुरुस्ती, सी 73वी घटनादुरुस्ती आणि डी 74वी घटनादुरुस्ती. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 73वी घटनादुरुस्तीने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न, नगरपालिकांना घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने दिलेला आहे? नगरपालिकांना घटनात्मक दर्जा हा कोणत्या घटनादुरुस्तीने दिला आहे? हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 74वी घटनादुरुस्तीने नगरपालिकांना हा घटनात्मक दर्जा दिलेला आहे नगरपालिकांना. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन ए पुणे, बी अहमदनगर, सी नाशिक, डी सोलापूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचे आहे? अहमदनगर जिल्ह्याचे आहे. लक्षात ठेवायचं आहे सर्वांनी. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते?
सर्वात उंच शिखर विचारलेले आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. हरिश्चंद्रगड, कळसुबाई, साल्हेर, महाबळेश्वर यापैकी कोणतं सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातील? ऑप्शन बी, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल करेक्ट ऑप्शन बी. पुढील प्रश्न, गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील उगम कोणत्या ठिकाणी होतो? गोदावरी नदीचा महाराष्ट्रातील उगम कोणत्या ठिकाणी होतो? सर्वांना माहीत पाहिजे उत्तर. प्रश्न महत्त्वाचे आहेत. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. पुढील प्रश्न, कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा नदीचा उगम महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी होतो? त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर, भीमाशंकर, लोणावळा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो आणि गोदावरी नदीचा त्र्यंबकेश्वर येथे महाराष्ट्रात होतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील काळी माती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? महाराष्ट्रातील काळी माती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे? चहा, कापूस, जूट, नारळ. बरोबर उत्तर 3 ते 4 सेकंदात सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्रातील काळी माती कापूस या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग कोणत्या मोठ्या पर्वतरांगेचा भाग आहे? महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांग जी आहे ती कोणत्या मोठ्या पर्वतरांगेचा भाग आहे? अरवली पर्वतरांगेचा भाग आहे का, पूर्व घाटाचा भाग आहे, पश्चिम घाटाचा आहे का, हिमालयाचा आहे का? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, पश्चिम घाट. महाराष्ट्रातील जी सह्याद्री पर्वतरांग आहे ती पश्चिम घाट पर्वतरांगेचा भाग आहे. पुढील प्रश्न, भारतातील हरित क्रांतीशी सर्वाधिक संबंधित शास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतातील हरित क्रांतीशी सर्वाधिक संबंधित शास्त्रज्ञ म्हणून कोणाला ओळखले जाते? डॉक्टर होमी भाभा यांना ओळखले जाते का, एम.एस. स्वामीनाथन, विक्रम साराभाई, सतीश धवन? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन बी, एम.एस. स्वामीनाथन यांना भारतातील हरित क्रांतीशी सर्वाधिक संबंधित शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. प्रश्न महत्त्वाचा आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे झाले होते? याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, मुंबई येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले होते. बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन सी हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, उमेशचंद्र बॅनर्जी, गोपालकृष्ण गोखले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, उमेशचंद्र बॅनर्जी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पुढील प्रश्न, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? IMP महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. भारत छोडो आंदोलन हे कोणत्या वर्षी सुरू झाले? 1939, 1940, 1942 का 1946? उत्तर 3 ते 4 सेकंदात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट करा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 1942 साली भारत छोडो आंदोलन सुरू झाले. पुढील प्रश्न, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे प्रसिद्ध विधान कोणाशी संबंधित आहे? सर्वांना माहीत पाहिजे याचं उत्तर. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे विधान कोणाशी संबंधित आहे? महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, गोपाल गणेश आगरकर की महात्मा फुले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, लोकमान्य टिळक यांच्याशी संबंधित आहे. पुढील प्रश्न, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन ए. पुढील प्रश्न पाहूया. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? ॲडम स्मिथ, कार्ल मार्क्स, डेव्हिड रिकार्डो आणि जेएम केन्स? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, कार्ल मार्क्स यांनी दास कॅपिटल हा ग्रंथ लिहिला.
भारतातील नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतातील नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 1950ला नियोजन आयोगाची स्थापना सुरू झाली. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो पाहूया. भारतात पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवण्यात आली? बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवण्यात आली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1951 ते 1956 या दरम्यान भारतातील पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आली. पुढील प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1930, 1935, 1947 की 1950? या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी सांगायचं आहे कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील चलनविषयक धोरणाची प्रमुख जबाबदारी कोणत्या संस्थेकडे आहे? भारतातील चलनविषयक धोरणाची प्रमुख जबाबदारी कोणत्या संस्थेकडे आहे? वित्त मंत्रालय, भारतीय रिझर्व्ह बँक, नीती आयोग की वित्त आयोग? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे चलनविषयक धोरणाची प्रमुख जबाबदारी आहे. पुढील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर महसूल प्रशासनाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? महाराष्ट्रात म्हटलेला आहे जिल्हा पातळीवरती महसूल प्रशासनाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? तहसीलदार, जिल्हाधिकारी, तलाठी का गट विकास अधिकारी? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी जिल्हाधिकारी हा महाराष्ट्रात जिल्हा पातळीवरती महसूल प्रशासनाचा अधिकारी असतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील महसूल प्रशासनाच्या संदर्भात तलाठ्याचे प्रमुख कार्य कोणत्या क्षेत्राशी सर्वाधिक संबंधित आहे? तलाठ्याचे प्रमुख कार्य कोणत्या क्षेत्राशी सर्वाधिक संबंधित आहे म्हटलेला आहे. बघा प्रश्न महत्त्वाचा आहे. जिल्हा नियोजन, गाव पातळीवरील महसूल व जमीन अभिलेख विषयक कामकाज, पोलीस प्रशासन, न्यायालयीन प्रशासन? बरोबर उत्तर आहे याचं ऑप्शन बी गाव पातळीवरील महसूल व जमीन अभिलेख विषयक कामकाज या क्षेत्राशी तलाठ्याचे प्रमुख कार्य संबंधित असते. व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण इतर विद्यार्थी मित्रांना तुम्ही शेअर करा. धन्यवाद.